वर्षापासून आंबेगाव तालुक्यात बिबट्याने जमावला आहे. तुम्हाला वाटत असेल तो काल परवा आहे असं नाही, 22 वर्ष झाली. आणि आता मंचर हे एक गावाचं आता मोठं शहर आहे. आणि त्यांनी आजच बातमी लावली की मंचर शहराच्या उंबरठ्यावर तो आज नाही, अनेक सोसायटीमध्ये या गोष्टी आल्या होता तेव्हा रुग्णालयात ते बिबट्या घुसण्याचे आपण दाखले दिलेले आहेत. या संदर्भात आपण पुढे काय करणार आहे, कारण आज फार मोठा धोका तो मंचर शहराला सुद्धा बिबट्याचा झाला आहे. अत्यंत चांगला प्रश्न आहे तुमचा. खऱ्या अर्थानं 2 प्रकारचे संकट असतात, एक निसर्ग निर्मित आणि एक मानव निर्मित. हे निसर्ग निर्मित संकट आहे खऱ्या अर्थानं. म्हणजे निसर्गाने जो समतोल बिघडला, आज बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. आणि हा फक्त आंबेगाव, जुन्नर किंवा खेड, शिरूर या भागापुरताच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपले वळसे पाटील साहेब आहेत, अजितदादा आहेत, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत. तर सर्वांनी मिळून बऱ्याचशा बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकीतमधनं ठरलेलं आहे की याच्यावरती काय उपाय करायचे. खऱ्या अर्थानं आजला बिबट्याचं जे प्रजनन होतं ते वर्षातनं 2 वेळा होतं आणि त्यामुळे त्याची संख्या वाढत चालली. तर आता काही कायद्यामध्ये बदल केल्याशिवाय जर निर्णय घेता येत नाही तर त्या मीटिंग होत आहे. त्याच्यामध्ये असं ठरत आहे की बिबट्याचं आपण लसबंदी जो आहे तर त्या प्रकारचं हे करायला कायद्याने मान्यता देऊन त्याचं होणारं प्रजनन ते कमी करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत सकारात्मक अशा चर्चा चालल्या आहेत. जे आपण पिंजरे लावलं आणि या सगळ्या गोष्टीतनं फार काही साध्य होत नाहीये. त्याच्यामुळे आपण पाहतो अचानक पाऊस आला, अचानक वादळ आलं, अचानक सुनामी आली, त्या गोष्टीला काय करू शकत नाही. तसाच तो प्रकार आहे. तर त्याच्यावरती निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. त्या कामामध्ये निश्चित निर्णायक परिस्थितीनं मध्ये आहे. आणि मला तर वाटतं की त्या महिना 2 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये त्याच्यावरती निश्चित उपाययोजना होती. त्याचे रिझल्ट मिळायला आपल्याला 1 वर्षामध्ये निश्चित त्याचे रिझल्ट मिळतील. आता जे आहे ते बघून त्याचं पुनर्वसन करणं त्या गोष्टीचंही काम चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये निश्चितच केंद्र मदत करते, राज्य मदत करते, सगळ्यांची सकारात्मक चर्चा चालू आहे. त्याच्यावरती आता निर्णायक असं हे झालेलं आहे. म्हणजे परवानगी जवळपास त्याची मिळते. आपण पाहतो की शासकीय कामांना लगेच होत नाही. तो प्रश्न जर फार पूर्वी गेला असता तर निश्चित अशा काही गोष्टी कधी कधी काय होतं, संकट किती गांभीर्याने घ्यायला लागतं तर त्याच्यावरती हा अचानक उद्भवलेला नाही खऱ्या अर्थानं. पण पूर्वीच्या लोकांनी ज्या वेळेला होते सत्ताधारी त्यांनी त्या प्रायोरिटी किती द्यायची त्याला, ती जर दिली गेली असती प्रत्येक ठिकाणी म्हणजे जुन्नर असेल, आंबेगाव असेल, शिरूर असेल, खेड असेल, त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधींनी जर त्यावेळेला निश्चित पावलं उचलले असतील तर आजला काही होईल त्याच्यावरती आपल्याला सकारात्मक म्हणजे चांगले निर्णय दिसले असते. पण कधी कधी त्या गोष्टीला वेळ लागतो. प्रतिनिधींच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी नसतात. प्रत्येक सरकारी फाईल पुढे जाते पुढे जाते पुढे जाते. आजला त्याच्यामुळे आपण कुणाला दोष देणं चुकीचं आहे. पण आता जो निर्णय होतोय त्या प्रक्रिया चालू आहे त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने निर्णय त्याच्यावरती येतील. तुम्ही युतीची अपेक्षा व्यक्त करताय, नक्की भाजपची मंचर भूमिका काय असणार? बरोबर आहे. नेतांनी असं सांगितलं की युती नाही झाली तर आम्ही स्वबळावरती लागणार आहे. युती झाली तर युतीमध्येच लागणार. थोडासा गैरसमज झाला असं त्यांचा बोलण्याचा उद्देश असा आहे की आम्ही युती जर नाही झाली तर स्वबळावरती लागणार. स्वबळावरती आमचा नारा नाहीच आहे, पण स्वबळाची तयारी आहे. म्हणजे युती जर नाही झाली तर मग निश्चितच स्वबळावरती समाजातील अनेक घटक असेल. आम्ही राष्ट्रवादीचं सरकार ग्रामपंचायत पाहिली, आम्ही शिवसेनेची पाहिली, आम्ही सगळ्यांचं पाहिलं. तर आता तुम्ही खऱ्या अर्थानं जर भारतीय जनता पार्टी म्हणून सगळे स्वतंत्र लढला 17 जागावरती आणि नगराध्यक्ष पद तर आम्ही ठामपणे तुमच्या मागे उभे राहू अशी अनेक जणांची इच्छा आहे. खूप लोक खऱ्या अर्थानं ऑफिसला येतात. मला वाटतं त्यांची चर्चा चालली असताना स्वप्नील भवन होते तर त्यांनी ऐकलंय लोकांनी का नाही आम्ही आता कंटाळलोय सगळ्यांनी तुम्ही स्वतंत्रपणे उभे राहा. हा एक वर्ग समाजामध्ये आहे.
म्हणून त्यांच्या बोलण्यात आलं का मग आम्ही लढवणार, पण कधी लढवणार जर आम्हाला महायुतीमध्ये सामावून घेतलं गेलं नाही, महायुतीमध्ये जर न्याय मिळाला नाही, तर मग आम्ही स्वतंत्र काही न्याय. चर्चा झाली का तुझी बाबत? अजून तर काय फारशी चर्चा झालेली नाही. साहेबांबरोबर आणि दादाबरोबर चर्चा झाली. साहेबांनी दादांनी आम्हाला सांगितलं का आम्ही त्यांची बैठक होती 3-4 दिवसापूर्वी, त्या बैठकीत झाल्यानंतर मग आपण परत एकत्रित बसू. आता त्यांचा निरोप येईल, अजून एवढी घाई करण्यात अर्थ नाही, झाली नाही असं म्हणण्यात अर्थ नाही, ती झाली असंही म्हणण्यात अर्थ नाही. काही लोकांनी अवय उठवली, वस्तुती झाली, 3 जागा दिल्या, 4 जागा दिल्या, त्याच्यामुळे असं काही ठिकाणी ऐकायला मला काही पत्रकारांनीच विचारलं, तर असं कुठेही काही झालं. चर्चा झाली तुमची म्हणतात निर्णय प्रक्रियेचे महत्वाचे आहे. हां, जेव्हा चर्चा झाली प्राथमिक, त्यात तुम्हाला काय वाटलं? त्यामध्ये नाही, असं आपण राजकारणामध्ये काही होऊ शकतं, त्याच्यामुळे काही न सांगणं चांगलं आहे. युतीसाठी तुमचा काय अर्थ आहे? हं? युती करण्यासाठी तुमचे आठ काय अर्थ आहे तुमचा? युतीसाठी आमची महत्वाची आम्हाला नगराध्यक्ष पद पाहिजे. कारण लोकसभा आणि विधानसभेला आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलं, सगळ्या पक्षांचं केलं, राष्ट्रवादीचं केलं, शिवसेनेचं केलं, आणि आम्ही त्याला पात्र आहोत म्हणून आम्ही मागतो. आम्ही लाडावर हक्कानं मागत नाही, आमची पात्रता आहे, आमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. आणि मग तुमच्याकडं केंद्र आहे, केंद्राचे खासदार म्हणून आहेत, तुमच्याकडे राज्याचे मंत्री म्हणून आहेत, सगळे तुमच्याकडे यंत्रणा आहे. मंत्र आमच्याकडे एकदा द्या तुम्ही, आणि मग अनुभव तुम्ही काय येत आहे. बीजेपीकडून इच्छुक उमेदवार कोण आहेत नगराध्यक्ष पदासाठी? बीजेपीकडनं अजून 3-4 उमेदवार आहेत, पण त्याच्यापैकी आम्ही डिक्लेअर केलेलं नाही. पक्षानं या ठिकाणी आम्हाला सगळा डाटा मागवला, तो या ठिकाणी आम्ही तुम्हाला देतोय. तर सगळ्यांच्या जे 4 उमेदवार आहेत ते सगळेजण आम्ही तिकडे पाठवणार. मेरिटनुसार पक्ष निर्णय घेतो तर तिकीट कुणाला द्यायचं. 4 कोण आहेत? 4 आता इथे डिक्लेअर करणं चुकीचं आहे. 4ही उमेदवार या ठिकाणी अजून कुठलीच चर्चा नसताना हा उतरवळपणा, पार्टीने जर आम्हाला सांगितलं तुम्ही हे 4 डिक्लेअर करा, ही नावं 4 द्या, तर मग ठीक आहे. पण पार्टीकडनं अजून आम्हाला तसं काही हे नाही. राजकारणाच्या संस्कृतीप्रमाणे तुम्हाला आयात उमेदवार नाही भेटणार आहे पक्षाच्या धोरणाप्रमाणे. नाही, आम्ही आयात उमेदवार स्वीकारणार नाही नगराध्यक्ष पदासाठी. हे 100% धोरण आहे आमचं, आयात उमेदवार आम्हाला नको आहे. कारण आम्ही ही इलेक्शन लढवतोय ही फक्त पद मिळवण्यासाठी, त्या पदाची प्रतिष्ठा येण्यासाठी. तर आम्ही आमचं काम, आमच्या पार्टीचं धोरण राबवण्यासाठी, पार्टीचे उद्दिष्ट पोहोचवण्यासाठी, विकास करण्यासाठी, याच्यासाठी आम्हाला करायचं. तो पद कुणीतरी आयात करून पद मिळवायचं असेल तर असा काही आमचा उद्देश नाही आहे. आणि मला वाटतं आयात करण्यापेक्षा आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. संजीव भाऊ, एक सर्वसामान्य मनसेकरांचा एक असा प्रश्न आहे का ज्यावेळी तुम्ही कार्यकर्ता होते बीजेपीचे, त्यावेळेस तुम्ही जे काही सर्वसामान्य लोकांची कामं असतील, रस्ते असतील, वैयक्तिक लाभाची योजना असतील, ही सगळी कामं तुम्ही केली, बरोबर. आता तुम्हाला नगराध्यक्षपद पाहिजे, तुमचं रोल मॉडेलही तयार आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही रोल मॉडेलमध्ये असं सांगितलं का दवाखाना जे आहे, सरकारी दवाखाना जो आहे तो तुम्ही डेव्हलप करणार आहात, त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे. कचरा प्रकल्प असेल, इतरही काय तुम्ही जे काही कॉलेज, ITI कॉलेजच्या बाबतीत तुम्ही बोलले, ठीक आहे. पण आता विषय असा झालेला आहे का मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, शिवाजीदादा आढळराव पाटील असतील किंवा वळसे पाटील असतील, यांच्या माध्यमातून ऑलरेडी ही कामं चालू आहेत आणि भविष्यातही ती कामं आता डेव्हलप होणारच आहेत. मात्र तुम्ही याच्यामध्ये नवीन असे नगराध्यक्ष होऊन करणार काय आहात, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा थोडा प्रश्न मोठा आहे, सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही काय करणार आहात. कारण सर्वसामान्य जनता मनसरची ही वर्षातून कधीतरी एकदा दाखल्यासाठी फक्त नगरपंचायतमध्ये जाते, त्यांच्यासाठी तुम्ही मुळात काय करणार. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असं की यांच्या माध्यमातून, या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून खूप मोठा निधी आलेला आहे. मनसरमध्ये बऱ्यापैकी सिमेंटचे रस्ते, डांबरी रस्ते बऱ्यापैकी झालेले आहेत. तुम्ही नव्याने काय करणार आहात ते सांगा लोकांसाठी. तुमचा पहिला प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि योग्य आहे. हे सगळं झालं असताना तुम्ही काय करता? घनकचरा प्रकल्पही चालू आहे. पहिला प्रश्न तुमचा रुग्णालयावर. तर रुग्णालयामध्ये लोकांना जाणं, तिथं काय काम चाललं हे सुद्धा माहिती, म्हणजे रुग्णाला हे सुद्धा माहित नाही, तिथं मदत लागते. तो जर कक्ष आपण आपल्या नगरपंचायतमध्ये उघडला तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी, आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, यांचे फॉर्म जर आपण तिथं भरले गेले नगरपंचायतच्या माध्यमातून तर निश्चितच त्या रुग्णाला कळणार आहे. त्याला कळतच नाही साहेब, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कुठं फॉर्म भरला, मी कुठे जाऊ.
पण ग्रामीण रुग्णालयामध्ये असं काही सांगितलं नाही जातो तू याच्यात भर त्याच्यात भर हे कर ते कर असं नाही आहे ना. परत त्या ठिकाणी मागे साहेबांनी वळसे पाटील साहेबांनी आवाहन केलं, आम्ही काही आवाहन केलं, डायलिसिस मशीन मोडणी दिलं, परागणी दिलं. म्हणजे डायलिसिस मशीन नव्हतं. सगळ्याच सुविधा आपल्याला सरकारी यंत्रणेतून मिळणार नाही. मग आपण जर काही स्वतःचे फंड तयार केले, काही चळवळ उभी केली, त्या माध्यमातून आपण जे ग्रामीण रुग्णालय आहे ते सरकारी आहे. पण आपण त्या ठिकाणी जर लोक चळवळीने काही सुविधा केल्या, काही योजना मांडल्या, त्या ठिकाणी मदत केली. आता त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना जेवणाची सोय असते. आपण पाहिलं भीमाशंकर पासून तर लाखनगावपर्यंत बाकीच्या तालुक्यातून पण लोक येतात. त्यांची राहायची सोय नाही, त्यांची जेवायची सोय नाही. जर नगरपंचायत आपल्या त्या ठिकाणी आलं तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून निश्चितच आपण एक वेळचं जेवण त्यांना देऊ शकतो, राहायची व्यवस्था करू शकतो. तर आज आपण पाहतो काही लोक एस टी स्टँडवर झोपलेले असतात, काही लोक बाहेर झोपलेले असतात, काही जेवायची व्यवस्था नसते. आणि याच प्रकारच्या अनेक योजना आपण त्या ठिकाणी राबवू शकतो. दुसरा प्रश्न तुमचा आरोग्याशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंचरमध्ये शिवाय आढळराव पाटील असतील, वळसे पाटील असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आला. रस्ते बऱ्यापैकी झालेले आहेत. आता थोडेफार रस्ते राहिलेत. मात्र तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काय करणार आहात? आता तुमची धोरणं काय, तुमचं रोल मॉडेल काय आहे? रस्ते हे विकासाचं माध्यम असतं. आज जे रस्ते झाले ते फक्त आपण मंचर शहरातील प्रमुख रस्ते झालेले. आजही वाड्या वस्तीवरती गेलो आपण, खऱ्या अर्थानं जिथं रस्त्यांची गरज आहे त्या ठिकाणी रस्तेच नाहीत. अजूनही 5 वर्ष चालत एवढे रस्ते आपल्याला करायला लागणार आहे. त्यावेळेला मंचरचा विकास होणार आहे. मग आपण बेकेवाड्यामध्ये गेलो, आपण बोर्डेवाडीमध्ये गेलो, आपण गांधळी वस्तीमध्ये, अगदी गावाच्या शेजारी आमची गांधळी वस्ती आहे त्या ठिकाणी गेलो, रोड नाही. आपण यस कॉर्नरला गेलो, यस कॉर्नरच्या पूर्वेचा जो भाग आहे आजला बिबट्या त्या ठिकाणी येऊन जातो, त्या ठिकाणचे रस्ते राहिलेले आहेत. नंतर आपण लोंढेमळे या ठिकाणी गेलो, आधी जाधवमळ्याच्या बाजूला काही आहेत ते बरेच रस्ते राहिले. याच्यामध्ये पानन रस्ते असतील, त्याचबरोबर आपण सर्वे नंबरचे भाग म्हणतो तर सर्वे नंबरचे रस्ते असतील. असे अनेक रस्ते, सोसायट्यांना जोडणारे रस्ते, अशा बऱ्याच प्रकारचे रस्ते राहिले ते आपण निश्चित त्या ठिकाणी केले. तर ते सोसायट्या आणि गावठाण सोडून जी ग्रामीण वस्ती किंवा आपण गावठाणापासून लांब आहे ती जर एकत्रित मंचरला जोडायची असेल तर ते रोड करण्यासाठी अजून खूप मोठा वाव आहे आपल्याला हे करायला. मग आपला जे ओढे गेलेले आहेत मंचरमधनं 2, तर ओढ्यांवरती अनेक ठिकाणी साखरपूर टाकण्याचं काम करायचं. त्या साखरपूरला जोडणारे रस्ते राहिलेले आहेत. नंतर हे जे ओढ्यांचं पाणी जाते ते पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प जो आहे, मगाशी मी तुम्हाला फक्त जलशुद्धीकरणाचं सांगितलं, पण सांडपाण्यावरती प्रक्रिया करणारा प्रकल्प पण या ठिकाणी येतोय. पण जपान टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे, त्याला फार जागा लागत नाही. वाहणाऱ्या पाण्यावरती जर आपण एक 10 कोटीचा प्रोजेक्ट टाकला तर आपण पाणी सगळं शुद्ध होऊन जात आहे. तेच पाणी आपण शेतीला वापरू शकतो, तेच पाणी पुनर्वापर म्हणून आपण करू शकतो. असे काही भरपूर प्रकल्प आहेत त्याच्याने सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होतो. साहेब, मंचर नगर परिषद हद्दीमध्ये काही बेकायदा बांधकाम आहे, काही अतिक्रमण आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर ते अतिक्रमण कायम करणार आहात, कळून टाकले. खऱ्या अर्थानं हा प्रश्न जो आहे नगरपंचायतमध्ये गेल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यात आला आणि बेकायदेशीर असेल, नागरिकांच्या अडचणीचा असेल आणि गरजेचं असेल तर शहराचा विकास थांबला आहे. त्याच्यामुळे अनेक जणांच्या अडचणी जे काढून टाकायचे असतील ती निश्चित काढली जाते आणि जी काढण्यामुळं अनेक गरिबांच्या अडचणी निर्माण होणार असतील. तर बऱ्याच ठिकाणी काय झालं की काही प्रोजेक्ट तयार केले त्यावेळेला ग्रामपंचायत परवानगी, अनेक गरीब लोकांनी त्या ठिकाणी पैसे गुंतवले, पण त्यांची ती बेकायदेशीर बांधकाम म्हणून त्याची त्या ठिकाणी नोंद झालेली आहे. त्या लोकांना बँकेकडनं पैसा मिळत नाही किंवा त्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही. त्याच्यावरती निश्चितच शासनाबरोबर सकारात्मक चर्चा करून ही बांधकाम आपल्याला कायदेशीर कशी करता येईल, त्याच्यासाठी काही करता येईल का, निश्चितच आम्ही मंत्रिमंडळ असेल योग्य त्या ठिकाणी जाऊन मांडून त्याचा अभ्यास करून समाज आपण एकत्रित होऊन जे बेकायदेशीर बांधकाम आहेत तो घटक, ज्यांनी गुंतवणुका केला तो घटक आणि नगरपंचायत
एकत्रित मिटिंग घेतल्यानंतर त्याच्यावर निर्णय घेऊ. कुठल्याही आलो आपण लगेच त्याला बेकायदेशीर ते पाडा तोडा फोडा अशा प्रकारचे अचानक निर्णय घेतले जाणार नाही. जे निर्णय घेतले जातील ते सर्वांच्या हिताचे असतील, अभ्यासपूर्वक विचार करून घेतले. सार्वजनिक पार्किंगची सोय नाही ही समस्या आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आमच्याकडे आम्ही जे रोल मॉडेल म्हटलो तर त्याची तयारी केली. आपली आज बऱ्याच ठिकाणी आपण तहसील कार्यालयामध्ये जातो, बसायला जागा नाही. मंडलाध्यक्ष त्यांच्या कार्यालयात मंडलाधिकारी त्या ठिकाणी नाही. तर आपण निश्चित एकाच ठिकाणी खाली पार्किंग असणार, वरती कार्यालय राहतील आणि एकाच ठिकाणी एक व्यक्ती मंतरचा नागरिक जर गेला तर त्याला सर्व शासकीय कार्यालयामध्ये एकाच जिनेने चढून जावं, एकाच लिफ्टमध्ये जावं. त्या ठिकाणी आल्यानंतर पार्किंगची व्यवस्था असावी असा आम्ही एक दूरदृष्टीने एक प्रोजेक्ट राबवतोय मंतरमध्ये. ज्यावेळेला आम्ही निश्चित या ठिकाणी येऊ त्यावेळेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं हे बोललोय तसं झालं. म्हणून आम्ही आमच्याकडे नगराध्यक्ष पद जे मागतोय ते यासाठी मागतोय आणि अत्यंत गरजेचा विषय आहे आणि तो 100% आम्ही सोडू शकतो, पूर्ण करू शकतो. तो पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या फक्त समस्या सुटणार नाही तर मंतर नगरीच्या वैभवामध्ये भर पडेल. ती नीटनेटकी इमारत असेल, ती दिसायला चांगलं असणार आहे, तिथं सुविधा चांगल्या असणार आहे. असं आपण कार्यालय त्या ठिकाणी उभं राहील की पार्किंग पण होईल. त्याच्यातनं उत्पन्न पण मिळेल, त्यातनं समस्या पण सोडल्या जातील आणि त्याच्यातनं मंतर नगरीचं वैभव सुद्धा दिसून येईल. असा प्रोजेक्ट असेल. विकास असेल, आरोग्य असेल, शेती, सहकार, शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांच्या लेखणीतनं, विचारातनं, आचारातनं प्रगती होते आणि समाज पुढे चालला जातो, देश पुढे जातो. तो महत्वाचा घटक आपला उंडेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार. खऱ्या अर्थानं दिवाळी सगळ्यांना घाई गडबडीची असते, घरी पाहुणे असतात, वेळ देता येत नाही. म्हणून आपण सर्वजण एकत्रित येऊन संवाद साधावा. हा संवाद साधत असताना निश्चितच फक्त राजकीय गप्पा न होता तर तालुक्यातील प्रश्नावरती व्हाव्या, समस्यावरती व्हाव्या, विकासावरती व्हाव्या, निवडणुका कशा व्हाव्या, तर साधक बाधक चर्चा होतील. आणि आपण असे कार्यक्रम ठेवले नाही तर एकत्रित भेटता येत नाही. ते प्रत्येक जण व्यस्त असतो, भेटलो तरी आपण एकत्रित सगळे भेटत नाही. आणि म्हणूनच आपण ही पत्रकार परिषद हा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या स्नेह मेळाव्याला आयोजित आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील, माननीय वरिष्ठ पत्रकार DK वळसे पाटील साहेब, त्याचबरोबर आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ अध्यक्ष धनंजय पोखरकर, आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघ अध्यक्ष माननीय सचिनजी तोडकर, त्याचबरोबर राजू देवडे, त्याचबरोबर दीपालीताई लांडगे संपादक टायगर टाइम्स आणि सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनी. सर्वजण तितक्याच महत्वाचे आहेत. जेवढे अध्यक्ष असतात तेवढे बाकीचे सगळेजण महत्वाचंच काम करत असतात. कुणावरती तरी एकवरती जबाबदारी ते म्हणून या ठिकाणी त्या जबाबदाऱ्या पडतात आणि बाकी सगळेच जण काम करत असतात. खऱ्या अर्थानं आपण आजला हा जो मेळावा आयोजित केला, हा जो मेळावा आयोजित करत असताना आपल्या आंबेगाव तालुक्याचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण, विकासकारण हे आपल्या मंतरच्या नगरीतनं घडत असतं. आणि मंचर ही आंबेगावची खऱ्या अर्थानं आर्थिक राजधानी आहे. आंबेगाव तालुक्यातील अनेक लोकांची स्वप्न असतात. माझं मंचरमध्ये घर असो, माझं मंचरमध्ये दुकान असो, माझं मंचरमध्ये मला नोकरी लागावी. म्हणजे मंचर हे स्वप्नपूर्तीचं एक केंद्र बनलेलं आहे आंबेगाव तालुक्यातील, जुन्नर तालुक्यातील किंवा खेड तालुक्यातील लोकांचं. आणि हे सगळं करत असताना आपण कुठेही कमी पडू नये. खऱ्या अर्थानं आता निवडणुका तर लागलेल्या आहेत. मग त्या निवडणुकांची तयारी करत असताना आम्ही आमच्या परीने सगळी तयारी केलेली. निवडणुका म्हणून तयारी न करता
ज्यावेळेला आम्हाला काही राजकीय जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, पदं दिली गेली, ते पदांची जर जबाबदाऱ्या काम करत असताना आपण अनेक समस्या सोडवल्या, विकास कामं केली, सामाजिक राजकीय सरोकार राखलं, सर्व जाती धर्माला बरोबर गेलं, या सगळ्या गोष्टी करता आल्या. या सगळ्या करत असताना मी तर नवीन होतो, मला पत्रकार बांधवांची निश्चितच मदत झाली. डिकेवळचे असतील, संतोषचे असतील, तोडकर असतील, आमचे अमोल जाधव असतील, स्वप्नील जाधव असेल, हे सगळ्यांचीच आमचे शेटे बंधू आहेत प्रेमची, की समाजात वागताना तुम्ही कुठली भूमिका घ्या, कुठली घेऊ नका. आणि निश्चितच मला मी ऋणी आहे त्यांचा, का त्यांनी ज्या ज्या वेळेला मला सूचना दिल्या त्या सूचनांचा माझ्या राजकीय कारकिर्दीवरती निश्चितच चांगला परिणाम झाला, कुठलाही दुष्परिणाम झाला नाही. प्रत्येक जण आपण काही सगळ्या गोष्टी शिकूनच येतो असं नाही, तर प्रत्येक गोष्ट आपण काम करत असताना आपल्याला काम करत असताना शिकायला मिळतात. तरी असं शिकायला मिळालं. आणि आज आपण निवडणुकांना सामोरं जात आहे. त्या निवडणुकांना सामोरं जात असताना खऱ्या अर्थानं आजचा जो विषय आहे फक्त मंचर नगर पंचायत ही इलेक्शनच्या या ठिकाणी आहे, की नव्यानं अस्तित्वात आलेली नगरपंचायत, त्या ठिकाणी निवडून जाणारे सगळे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नव्यानं जात आहेत. ही तयारी करत असताना आपण 17 प्रभागामध्ये खूप पूर्वीपासूनच काम केलेलं आहे. हे काम करत असताना मला मतं किती पडतील, मला नगराध्यक्षपद मिळेल का, माझे नगरसेवक किती होतील, हा कुठलाही दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कुणाच्याही डोक्यामध्ये नव्हता. फक्त काम करत राहिलं आणि आलेलं इलेक्शन एक औपचारिकता, निवडणुका आल्या त्यांना सामोरं जा, त्यांची तयारी करा, त्या जिंकण्यासाठीच काम करा, अशी सगळी तयारी चालू असते. म्हणून आपण काम करत असताना नंतरचा जर विकास पाहिला तर खऱ्या अर्थानं माझ्याकडे कुठलंही एखाद्या संस्थेचं पद म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपंचायतचा विचार केला तर नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य असं कुठलंही पद नव्हतं. तरी आपण या नंतरचा एक विकासाचं धोरण होतं आपल्याला. म्हणजे आपण माझा जन्म या गावामध्ये झाला, जन्म झाल्यापासून शिक्षण या गावामध्ये झालं, व्यवसाय या गावामध्ये झाला, गेली 60 वर्ष या गावामध्ये वास्तव्य माझं आहे. त्या गावात करता काय काय समस्या आहे, कुठला विकास केला तर काय होईल, या सगळ्याची जाणीव बऱ्यापैकी मला असल्यामुळं मी पहिल्यांदा मंचरला जोडणारी गावं कोणती आहे आपण पाहिलं. आपला सोनेमळा, शेवळावाडी, खानवस्ती, त्या वस्तीवरती जाणारा रोडच्या अत्यंत बिकट अवस्था होती. मग त्या ठिकाणी आपण सोनेमळ्याकरता 1,78,00,000 मुख्यमंत्री ग्राम सडकचा रोड टाकला. हे मंचरचीच लोक आहेत सगळी, जाणारी येणारी, का हा रोड टाकला तर निश्चितच दळणवळणाच्या व्यवस्था चांगल्या होती. त्यानंतर आपण पाहिलं तर 5,99,00,000 म्हणजे साधारण 6 कोटीचा रोड आपण मंचर ते इंजिनिअरिंग कॉलेज मुळवाडी रोड जो आपण म्हणतो तो रोड आपण त्या ठिकाणी टाकला. नंतर आपण पाहिलं इंजिनिअरिंग कॉलेजकडे जाणारा रोड जो आहे तो आपला मंचर यस कॉर्नर ते इंजिनिअरिंग कॉलेज हा आपण 86 लाखाचा रोड टाकला. त्यानंतर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जी आहे, एक लेरे गाव कळम एक लेरे मंचरला जोडलेलं आहे. मंचरला येण्यासाठी लोकांची अत्यंत वाईट अवस्था होती लोणेवाळा या ठिकाणी. मग एक लेरेचे सुलतानपूर एक लेऱ्यापासून आपण मंचरला जोडणारा जो रोड आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 1,48,00,000 रुपयाचा तो रोड टाकला. आणि हे रोड सगळे मंजूर केले, हे रोड सगळे कामं पूर्ण झाली आणि लोकार्पण होऊन आज त्या ठिकाणी सगळे लोक त्या ठिकाणी जाणे येणे केलेले आहे. जी दूरदृष्टी होती, दूरदृष्टी असेल, आपल्या पार्टीचं जर सरकार असेल तर आपण बरीचशी कामं करू शकतो. अशा प्रकारे तालुक्यात आपण जवळपास 100 कोटीची कामं केली. मंचरमध्ये 20 कोटीची कामं मंचर या ठिकाणी केली. आणि सगळी कामं करत असताना सर्व समाज एकत्र केला. कुठल्याही समाजामध्ये जाती भेद निर्माण करता सर्व समाज एकत्रित घेतला आणि प्रत्येक ठिकाणी विकासाचं काम केलं. मग तरुणांसाठी आपण व्यायामशाळा करायला दिल्या. मग संभाजी चौकातली व्यायामशाळा असेल, त्याचबरोबर भेंडेवाड्यातली व्यायामशाळा असेल, त्यानंतर आपण ओपन जिम हायस्कूलला दिली. त्या क्षेत्रात ही कामं केली आहे. मग अनेक छोटे मोठे रोड होते ते मंचर या ठिकाणी टाकलेले. असा रोडचा बऱ्यापैकी आपण मंचरमध्ये ही कामं केली. ही कामं करत असताना आपण पाहिले की फक्त रोड, लाईट, ड्रेनेज, भौतिक विकास होत नाही तर सर्वसामान्य
जो नागरिक आहे या ठिकाणचा त्याचा विकास होण्यासाठी आपण ज्या शासकीय योजना आहेत त्या केंद्राच्या असतील राज्याच्या असतील त्यांच्या आयुष्यात बदल होण्यासाठी आपण आपल्या ऑफिसमधनं गेली 8 वर्ष आपण ऑफिस चालवतो. कुठलाही एक पैसा घेता त्या ठिकाणी आपण सर्व योजना फुकट देतो. तर ह्या योजनांचा लाभ आपण जर विचार केला तर साधारण 8 ते 8.5 लाभार्थी आपण डायरेक्ट त्यांना लाभ दिलेला आहे. मग त्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असेल, नंतर तुमची आयुष्यमान भारत योजना असेल, नंतर आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं अयोध्येचं राम मंदिर 500 वर्षानंतर लढा पूर्ण झाला आणि राम मंदिर झालं. खूप जणांची इच्छा होती का त्या ठिकाणी जावं. 892 महिलांना आपण त्या ठिकाणी मंदिरच्या त्या योजनेचा लाभ दिला. 2000 मध्ये अयोध्येचं दर्शन घडून आणलं. अशा अनेक योजना आपण या ठिकाणी राबवल्या. हे सगळं करत असताना मग लोकांच्या दैनंदिन ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही ऑफिसमध्ये करतो. मग कुणाच्या लाईटच्या असतील, ड्रेनेजच्या असतील, शासकीय तहसीलदार कार्यालयामध्ये काम असेल, तलाठी कार्यालयामध्ये काम असतील, त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं दैनंदिन काम आपण पाहतो. मग ग्रामीण रुग्णालय असेल, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयामध्ये काही सुविधा मिळत नसतील तर आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, ही सर्व कामं आपण आपल्या ऑफिसमधनं फ्रीमध्ये करत असतो. मग त्याचे फॉर्म भरायचं काम असू द्या, त्याचा निधी मिळवून द्यायचं काम असू द्या, KYC करायचं काम असू द्या, या सगळ्या योजना आपण आपल्या ऑफिसमधनं पुरवत असतो. म्हणूनच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या दृष्टीने आम्ही आमची काम करत असताना सगळी तयारी केलेली आहे. आज आपल्या मंचरमध्ये 17 प्रभाग आहे. या 17 प्रभागामध्ये आज आमच्याकडे इच्छुकांची गर्दी आहे. नाही म्हटलं तरी प्रत्येक विभागामध्ये 3 ते 4 जण इच्छुक आहेत की आम्हाला तुमच्याकडनं लढवायचं. त्यांचे पूर्ण प्रोफाईल तयार करून घेतलेली आपण. त्यांच्या शिक्षणाचा विचार केला, त्यांच्या सामाजिक क्षेत्राशी असलेलं निगडीत कार्य त्यांचं हे केलंय. काही नवीन युवा आहेत, काही अनुभवी आहेत. पण प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीने केलेलं कार्य, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुक्यात झालेलं कार्य, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंचरमध्ये झालेलं काम, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला जो आज भारताचा चेहरा जगामध्ये दिसतोय हे सगळं प्रभावित करणारं असं काम झालेलं आहे. मग या कामाची पावती म्हणून निश्चितच आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून जे काही करायचंय ते मंचर नगरीला एक गतवैभव प्राप्त करून द्यायचे. आज आपण पाहतो की मंचरमध्ये अनेक समस्या आहेत, अनेक कामं आलेली पण आहेत आणि अजून अनेक समस्या सोडवायच्या आहेत. त्या सोडवण्याचं काम निश्चित आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचं एक रोल मॉडेल तयार केलं आहे. हे रोल मॉडेल तयार करत असताना आपण सर्व समाज घटक त्यामध्ये आपण घेतलेले आहेत. शिक्षण क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल आणि आपण पाहतो भौतिक विकास असेल, या सगळ्याचा चांगला हे केलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास करत असताना आपण पाहतो सगळेच जण आपण जी आपली आताची प्रचलित शिक्षण पद्धती आहे तर तेवढीच कॉलेज आपल्याकडे आहे. ही कॉलेज करत असताना आपल्या आंबेगाव तालुक्याच्या शेजारी खेड तालुका येतो आणि खेड तालुक्यामध्ये पंचतारांकित MIDC आहे. तर MIDC ला जोडणारा दुवा जर आपण म्हटलं तर एक चांगलं ITI कॉलेज आपण जर काढलं, सगळ्या कंपन्यांशी जर आपण संवाद साधला आणि तुम्हाला जे मनुष्यबळ लागतंय ते मनुष्यबळ देण्याचं काम आम्ही करू. तुम्ही जे ट्रेड सांगाल ते ट्रेड आम्ही इथं देऊ. पण तो मुलगा ITI झाल्यानंतर 100% त्याला नोकरीची हमी तुम्ही द्या. असं एक ITIचं कॉलेज जर आपण काढलं तर निश्चितच ती एक कल्पना आम्ही ह्या मंचर गावासाठी आपण राबवतोय. आणि ते जर केलं तर अनेक तरुणांना रोजगार मिळेल. DK साहेब प्रत्येक वेळेला काम करत असताना हेतू साध्य करत असतात, तसं आमचा हेतू आहे त्यामध्ये. तर रोजगार पण मिळेल, तरुणांचं शिक्षण झाल्यानंतर कंपन्यांना चांगला एक कामगार मिळेल असा त्याच्या मुख्य उद्देश आहे. हा ITI करत असताना जो कामगार असेल तो निश्चितच स्वतःच्या हिताबरोबर त्या कंपनीचं हित पण चालेल. आज आपण पाहतो जुन्नर तालुका, आंबेगाव तालुक्यातली मुलं MIDC मध्ये नोकरीला घेतात, पण राजगुरुनगर मधली मुलं घेत नाहीत कारण की आरेरवी करतात, चांगलं वागत नाही, कंपनीचं हित पाहत नाही. या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी एक चांगला जर हे दिलं तर कंपन्यांना त्याचा फायदा होईल. असा दूरदृष्टिकोन ठेवून आपण ITIचं कॉलेज या ठिकाणी चालू करू. ऍग्रिकल्चर कॉलेजला आपल्या ठिकाणी मंचर या ठिकाणी 100 एकर जमीन खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेला आहे.
ऍग्रिकल्चर कॉलेज चालू झालं, ज्याप्रमाणे साहेबांनी आज इंजिनिअरिंग कॉलेज केल्यानंतर अनेक तरुणांना त्याचा फायदा झाला, अनेक कंपन्यांना त्याचा फायदा होतोय, समाजाला त्याचा फायदा होतोय. तसंच ऍग्रिकल्चर कॉलेज या ठिकाणी चालू झालं तर तोही आम्ही त्या ठिकाणी 100% प्रयत्न करत असतोय. मंतरची कचऱ्याची समस्या असेल, आरोग्याची समस्या असेल, त्याच्यावर बऱ्यापैकी मोठं काम आम्ही केलेलं आहे. आपण मंतरला जे आज पाणी येतंय शुद्ध पाणी येतंय, पण 100% शुद्ध होऊन येते का नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्याच्याकरता 6.5 कोटीची योजना माननीय आपले सीओ साहेब असतील, बाकीचे असतील, यांच्याबरोबर चर्चा करून मंतरला 24 तास शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आपण 6.5 कोटीची ती योजना पाठवलेली आहे. निश्चितच त्याला मंजुरी मिळेल. आपला घनकचरा समस्या जी आहे, मागे आम्ही आंदोलन केलं, बऱ्याच लोकांना वाटलं हे विकासाच्या किंवा कचरा डेपोच्या विरोधामध्ये आहे. खरं तर आम्ही कचरा डेपोच्या विरोधात नव्हतो त्यावेळेला पण भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की मंतर डेव्हलप होत असताना आपण अनेक गावं समावेश करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव आलेले आहेत गावाचे. निगोटवाडी असेल, शेवाळवाडी असेल, एकलहरे असेल, चांडोली असेल. चांडोलीचा अजून आलेला नाही, पण या 3-4 गावांचे तो प्रस्ताव आलेले आहेत. हा प्रस्ताव आल्यानंतर जर एकत्रितच आपण त्या समस्येवरती निराकरण केलं तर आज तात्पुरती ज्या ठिकाणी आपण कचऱ्याचं विघटन करणार आहे, प्रक्रिया करणार आहे, त्या ठिकाणी मंचर पोलीस स्टेशन आहे, त्यानंतर आपण मुलींचं वसतिगृह आहे, त्यानंतर बाजूला नागरी वस्ती आहे, औटे कॉलेज आहे. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी. आणि निश्चितच प्रक्रिया करताना आपण त्या ठिकाणी दूषित पाणी होतं, दूषित हवा होती, दूषित वातावरण होतं, म्हणून आपण त्या ठिकाणी विरोध केला होता. आणि नंतरचा जो आहे त्या ठिकाणी खाली पडलेला आहे, त्या ठिकाणी जमिनीच्या अंतर लेवल पासून अगदी हाईटवरती असतं. पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जे नियम आहे ते सर्व पाळून त्या ठिकाणी घनकचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पण आपण एक चांगला त्या ठिकाणी उद्योग पण तयार होईल. त्यापासून तयार झालेलं खत शेतीला मिळेल, कंपोस्ट डिकंपोस्ट होईल आणि बाकीच्या उरलेलं जे प्लास्टिक आहे त्याच्यावर प्रक्रिया होणारा उद्योग होईल. अशा पद्धतीने चांगला प्रोजेक्ट आपण या ठिकाणी रोल मॉडेल म्हणून आणतोय. त्याच्यावरती अभ्यास पण झालेला आहे. अनेक जे तज्ञ लोक त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपण ते तयार केलेलं आहे. आणि अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण आज पत्रकार भवनाला आपल्याला जागा नाही, खूप महत्वाचं. म्हणजे डीके साहेबांनी बऱ्याच वेळा आपल्याला मागणी केली होती. तर निश्चितच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्याचं महत्व किती हे जाणलेलं आहे. आणि निश्चितच ज्यावेळेला आम्हाला या नगरपंचायतमध्ये संधी मिळेल त्यावेळेला पत्रकार भवनही आपलं झालेलं असेल. आणि निश्चित आपल्याला हक्काने पत्रकार भवन झाल्यानंतर आपल्याला आजूबाजूच्या ज्या पत्रकार परिषद घेता येतील. आज आपण पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर पत्रकार भवनाला किती महत्व आहे, किती गरज आहे. ती गरज आपल्याकडे आहे. म्हणजे संवाद साधला गेला त्याच्यातून समस्या सुटतात, संवाद साधला गेला त्याच्यातून विकास होतो, संवाद साधला गेला तर समाजाचं हित साधलं जातं. तर असं हे सगळ्या गोष्टी गरजेचं आहे. हा दूरदृष्टिकोन ठेवून आम्ही सर्व पत्रकारांसाठी निश्चितच पहिलं काम हातामध्ये घेऊ. आपण म्हणतो जागा नाही, हे नाही, ते नाही, तर तुमची इच्छाशक्ती पाहिजे, तुमची त्या प्रोजेक्टवरती काम करण्याची तयारी पाहिजे. ती आम्ही सगळी तयारी केलेली आहे. मग आपण पाहतो बरेचसे मंचरचे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना मदत होण्यासाठी काय लागणार आहे, बँका असतील, सबसिड्या असतील, त्याच्यावरती काम करणारे यंत्रणा असेल, या सगळ्यासाठी आपण शासकीय यंत्रणा अत्यंत चांगल्या काटेकोरपणे उभ्या करू असं नियोजन झालेलं आहे. शासकीय आपला ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी निश्चितच नगरपंचायत काय करू शकते. म्हणजे आपण फक्त जर आपण राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व पाहिले आपण तर आज आपण टीका करतो तर तुम्ही याच्यासाठी काय करता. तर निश्चितच आम्ही ग्रामीण रुग्णालयात ज्या त्रुटी आहेत त्यासाठी नगरपंचायत त्या ठिकाणी सहकार्य करेल आणि त्या त्रुटी दूर करून सामान्य लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहील. त्या ठिकाणी मंचरमधनं जो पेशंट आहे तो मंचरमध्येच कसा होणार आहे, मंचरमध्येच कसं काय त्याचं ऑपरेशन होईल, मंचरमध्येच त्याला सगळ्या सुविधा मिळतील. एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय साहेबांनी आज ठिकाणी उभारलेलं आहे, अजूनही काम चाललेलं आहे. हे जर चांगलं नेतृत्व, चांगली संघटना, चांगली बॉडी वैचारिक जर या ठिकाणी आले तर आपण निश्चित आंबेगाव तालुक्यामध्ये या सगळ्या सुधारणा करू शकतो. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे, आज राजकीय घडामोडी ज्या चालू आहे, आज कुठलाही निर्णय झालेला नाहीये. भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की ह्या सर्व कुणी एक जण निर्णय घेऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी आपल्या मंत्रिमंडळाच्या अध्यक्ष असतील, प्रियलताई चासकर असतील, माझ्याकडे जिल्ह्याचं पद आहे, माझ्याकडे जिल्ह्याची जी पंचायत समिती, जिल्हा परिषदची समिती बनवली त्या समितीचा
पर आहे माझ्याकडं. त्यानंतर मंथरची जी समिती आहे त्याच्यावरती पण माझी नेमणूक झालेली आहे. आमची जिल्ह्याची कोर कमिटी आहे त्याच्यावरती पण मी काम करतो किंवा सर्व यंत्रणांची मला माहिती आहे. तर अशा प्रकारे आज युतीबाबत महायुतीबाबत होणार किंवा न होणार युती करायची हे आम्हाला सांगितलेलं आहे. मग होणार आहे अजून सकारात्मक कुठलीही चर्चा अशा या ठिकाणी झालेली नाही. 1-2 बैठका म्हणजे बोलणी झालेली आहे पण त्याच्यावरती कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. पण आम्ही सकारात्मक आहोत का पहिला प्रेफरन्स आमचा भारतीय जनता पार्टीचा महायुती असणार आहे महायुतीसाठी. पण आमची एक अट आहे की आम्ही भरपूर काम केलेलं आहे. आज महायुतीमध्ये माननीय राज्याचे मंत्री साहेब आपले वळसे पाटील साहेब असतील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, त्यांनी खूप कामं केलेली आहे आणि हे दिग्गज नेते या ठिकाणी आहेत. त्यांनी जर खऱ्या अर्थानं मंतरचा विकास करायचा असेल, मंतरला न्याय द्यायचा असेल, मंतरचा सन्मान ठेवायचा असेल तर त्यांनी युतीमधल्या घटकाला जो भारतीय जनता पार्टी आम्ही आहे आणि आम्ही काम करून सिद्ध करून दाखवलं की आम्ही कामासाठी आलेलो आहे. आम्ही कुठले ठेके घ्यायला आलेलो नाही, आम्ही कुणावरती टीका करायला आलेलो नाही. पूर्ण वेळ मंतरकरांचं हित साधण्यासाठी आलेलो आहे. आणि तुम्ही जर संधी दिली तर आमच्या जे काय सिद्ध करण्यासाठी गुण लागतात ते आहेत आणि जे नसतील ते तुमच्या मार्गदर्शनाने आमच्यामध्ये येतील आणि तुमच्या विकासाचं आमच्या विकासाचं आणि आंबेगाव तालुक्याच्या मंजरकरांचा जो विकास व्हायचा आहे ते स्वप्न निश्चित पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या दोन्ही नेत्यांनी सकारात्मक विचार करून आम्हाला भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्षपद आणि बाकीची जी काही पदं असतील तर दिली तर निश्चितच आपण त्या ठिकाणी आपला पार्टी म्हणजे युती केली जाईल. भारतीय जनता पार्टीने काही सर्वे केलेले निश्चितच नगराध्यक्ष पदासाठी आमचे सर्वे आजलाही पुढे असतील. बाकीच्या पार्ट्यांनी केले असतील त्यांचे कुणी उमेदवार पुढे असतील मग आम्हाला काय नाकारायचं नाही. पण आमच्या पार्टीचा जो सर्वे झाला जो आम्हाला सांगितलं गेलं की नगराध्यक्ष पद तुम्ही आपल्याकडे ठेवायचे त्या दृष्टीने तुम्ही सगळे प्रयत्न करा, त्या दृष्टीने तुम्ही रचना करा, त्या दृष्टीने विचार मांडा आणि कुणावरती टीका करू नका. जर नाही मिळालं तर आमची स्वतंत्रपणे लढण्याची तयारी आहे. बाकीचे जे घटक पक्ष ते आम्हाला बरोबर घेऊन द्यायला 2-3 वेळा मिटिंगा बोलवलं होतं पण आम्ही अजून कुणावरही चर्चा केलेली नाही. फर्स्ट प्रेफरन्स हा महायुतीचाच असणार आहे. राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने युतीचं काम चाललेलं आहे. तेच काम आम्हाला मंतरमध्ये युतीच्या मार्फत करायचं आहे. पण युतीने सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद. सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. मी माझी ओळख करून देते की मी स्नेहल चाचण अध्यक्ष भाजप आंबेगाव मध्यमंडळ. नुकतीच माझी निवड झालेली आहे आणि आज मंचर नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी आपण जी हे मीटिंग ठेवलेली आहे पत्रकारांची त्याचं कारण हे असं आहे की आता सगळीकडे अशा अफवा पसरत चाललेल्या आहेत की युती होणार आहे आणि राष्ट्रवादीची युती होणार आहे. खरं तर असं आमचं वरिष्ठांशी काही मीटिंग झालेली नाहीये आणि कोणताही अजून कोणता निर्णय आम्ही ते घेतलेला नाहीये. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठा पक्ष आहे आणि आज मंचर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी इकडे 17 प्रभागामध्ये लढणार आहे आणि त्यामध्ये आपला नगराध्यक्षही आहे आणि नगरसेवक 17 राहणार आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने आपल्या मंचर विकासासाठी भरपूर कामं आणलेली आहेत. जो काही निधी आणलेला आहे तो निधी आपण प्रत्येक प्रभागामध्ये काम केलेली आहे. संजय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली कामं केलेली आहेत आणि त्याचबरोबर जो काही निर्णय होईल जो आपले जिल्हा